आणि त्याच वेळेला या बाईचे ना सगळे कारनामे ऐकले मी. आय डोंट नो हिच्या कर्माचं फळ की काय, पण त्यानंतर ना विक्रमची गोळी पण करेक्ट हिलाच लागली. ही बंदूक त्याने तुझ्यावर उगारली होती, तुला गोळी मारत होता, मी मध्ये आले म्हणून मला लागली. मी हे सगळं तुला वाचवण्यासाठी. प्लीज हे खापर माझ्यावर नाही बोलायचंस तू, अजिबात नाही. आणि त्यापेक्षा ना मरून द्यायचं होतं मला. ऍटलीस्ट तुझं रूप नसतं बघता आलं. मला कळायला लागल्यापासून ना तुला आदर्श मानायचो ग मी. आयुष्यात ना नेहमी तुझ्यासाठी काहीतरी करायचं होतं, तुला प्राऊड फील करवायचं होतं, तुझ्यासारखं व्हायचं होतं. पण थँक गॉड मी तुझ्यासारखा नाहीये. थँक गॉड. प्लीज असं नको बोलूस, मी आई आहे तुझी. तेच तर दुर्दैव आहे ग माझं. हात जोडते तुझ्या समोर, एकदा माझी बाजू समजून घे. बाईच घे तू आता, पण मीच तुला समजून घेऊ. तू नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार आहे मला? सांग मला, कोण समजून घेणार आहे मला? आई आहे ना तुझी, आई आहे ना मी. तुझ्यासाठी माझं अख्खं आयुष्य बदललं मी. एवढा मोठा बिझनेस, हा बिझनेस सेटअप केला कोणासाठी? तुझ्यासाठी. सगळं तुझ्यासाठी केलं ना मी. काय इच्छा होती? एक कर्तबगार चांगली तुझ्या लेवलची बायको तुला मिळावी एवढीच अपेक्षा होती ना माझी. ही आली तुझ्या आयुष्याची. ही फालतू मिळत क्लास मुलगी तुझ्या आयुष्यात आली. गरज होती तिची. तिच्यामुळे आपण वेगळे झालो, तिच्यामुळे मला तुझ्यापासून लांब व्हावं लागलं. आता हे सगळं झाल्यावर मला राग नाही का येणार? मला राग नाही का येणार ते म्हण. जिला फालतू आणि मिडल क्लास म्हणतेस ना तू, तिने जीव वाचवलाय तुझा. जिचं आयुष्यभर रागराग करत आली आहे, जिच्या जीवावर उठली आहेस ना, तिने कसलाही विचार न करता स्वतःचं ब्लड डोनेट करून वाचवलंय तुला. पण राजू काय माज दाखवू शकतेस ना, त्यामुळे फक्त